जाहीरपणे पोटावरून केलेल्या टिप्पणीमुळे जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली। यावेळी आव्हाडांनी वैयक्तिक टीकेचा मुद्दा उपस्थित केला। त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडून आनंद परांजपे मैदानात उतरले। आव्हाडांनी नक्की काय टीका केली, त्याला परांजपेंनी कसं उत्तर दिलं पहा। राजकारणात वैयक्तिक टीका कोणी कुणावर ढेरी वाढले, टक्कल पडले, हा केस काळे करून येतो, ह्याच्या शर्टावरती पानाचे ठिपके पडलेले असतात, हा तंबाखू खाऊन फुंकत असतो, अशा प्रकारची टीका ही मोठ्या नेत्यांना शोभणार नाही। माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला काही सवय असते, त्या मला घरात येऊन सांगा ना। माझ्याबद्दल एवढा द्वेष कशासाठी? तर माझं पोट वाढले याची चिंता करा। मला जर फोन करून सांगितलं असतं जितेंद्र पोट वाढतंय, हार्ट अटॅक वगैरे करतील, जरा सांभाळ, तर मला त्यांच्याबद्दल प्रेम आदर वाढला असता। पण भर पत्रकार परिषदेत माझं पोट हे व्यंग आहे असं दाखवण्याचा हिडीस प्रकार हा द्वेषातूनच आला ना। आणि हा द्वेष माझ्याबद्दल कशासाठी? मी तुमच्या राजकीय प्रतिस्पर्धी नाही, तुमच्या मतदारसंघातला प्रतिस्पर्धी नाही, तुमचा राज्यस्तरीय प्रतिस्पर्धी नाही, मी तुमच्या उंची एवढा होऊ शकत नाही, मला कल्पना आहे। पण माझ्या निष्ठेबद्दल जर तुम्हाला राग असेल तर तो राग सहन करण्याची हिंमत आणि ताकद परमेश्वराने मला दिली आहे। आणि मी म्हणून वरती ट्विटवर लिहिलंय, वैयक्तिक टीका कोणीच कोणावर करू। माननीय आर पाटलांवर जेव्हा टीका झाली ते कुठे जाऊन ठेवतात म्हणून, तेव्हा तो माणूस 24 तास रडला होता 24 तास। आमच्या एक पक्षाचे पदाधिकारी नेमायचे होते, त्यांना फक्त एकाच कारणासाठी नेमलं नाही की त्यांच्या शर्टावरती पानाचे डाग होते। हे काय क्रायटेरिया आहे? मी किती वेळा ओरडा खायचो हे 2 मिनिटं उघडी आहेत, म्हणजे मी शर्ट कसा घालावा, कोणता घालावा, कुठल्या कलरचा घालावा, हे काय मी आता विचारलं जाऊ? एव्हरीबडी हॅज हिज ओन चॉईस इन लाईफ। प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात त्याची आवड निवड असते, पक्ष त्याच्यावरती नाही येऊ शकत। आणि म्हणून मी म्हटलं की कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर जाऊ नका। तुमची जर आर्नोल्ड श्वार्झनेगर सारखी बॉडी असती तो गोष्ट वेगळी। म्हणून मी जे काल ट्विट केलं, त्यावेळेस काय झाले जितेंद्र आव्हाड, दरवेळेस काय झाले जितेंद्र आव्हाड, दरवेळेस काय झाले जितेंद्र आव्हाड। का तुम्हाला दुसरं नाव सापडत नाही का? जितेंद्र आव्हाड बोलल्यावर कोण काही बोलणारच नाही, त्याच्यामध्ये कोण उभं राहणार आहे? छोट्या काळात समाजातलं आहे, मात टाकली काय होतंय? असं नाही होत। मला पण स्वाभिमान आहे, मला पण मित्रपरिवार आहे, मला पण विचारण्यात काय तुझ्या पक्षात तुझ्या ढेरीबद्दल पण बोललं जातं असं विचारलं मला अनेक लोकांनी। व्यक्तिगत टीका कोणीही कोणावर करू नये, म्हणजे हे द्वंद्व लढलं जाणार। वैचारिक असावं ना, हे नेहमी वैचारिक असावं की वैचारिकच बोलतोय ना मी आजपर्यंत माझ्या 32 वर्षाच्या राजकारणात अजित दादांबद्दल एकही वाक्य वापरलेलं नाही। पण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर प्रसंग आला, पहिला प्रसंग जेव्हा त्यांच्यावरती दादोजी कोंडदेवचा पुतळा कापला गेला, जेव्हा पहिला आरोप झाला, तेव्हा त्यांच्या वतीने भूमिका घेणारा पहिला माणूस जितेंद्र आव्हाड। 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला तेव्हा टीव्हीवर जायला कोणी तयार नव्हतं, तेव्हा 10 दिवस टीव्हीवर कल्ला लढवणारा माणूस जितेंद्र आव्हाड। जेव्हा तुमच्या बंगल्यांविषयी, ते बंगले कुठे उभारले गेलेत, काय उभारले गेले त्याच्याविषयी चर्चा झाली, तेव्हा ते टीव्हीवर जाऊन तुमची बॅटिंग करणारा जितेंद्र आव्हाड। लवासा प्रकरणी तुम्ही केलेल्या इरिगेशनच्या परमिशन चुकीच्या आहेत, या कशा खऱ्या आहेत हे पुराव्यानिशी सर्व विरोधी पक्षांसमोर सिद्ध करणारा टीव्हीवर जाऊन जितेंद्र आव्हाड। पूर्तीमध्ये तुम्ही 3 दिवसात एक फाईल सही केली असा जेव्हा तुमच्यावरती आरोप झाला, तेव्हा मी जाऊन म्हटलं 3 दिवस अजितदादा चुकले, अजितदादा 3 मिनिटात सही करणारा माणूस आहे हे बोलणारा जितेंद्र आव्हाड। मग मी कुठे चुकलो दादा? होय मी शरद पवारांबरोबर आहे मरीन, पण मी तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात तुमच्या कधी काय बोललो? किंवा तुमच्यावर बोललोच नाही कधी। तुम्ही पहिल्या मीटिंग मध्ये सुद्धा माझ्यावर बोललात,
त्याच्यानंतर झालेल्या सगळ्या मीटिंगमध्ये माझ्यावर बोललात. मी इतका मोठा नाहीये की मी शरद पवारांना काही समजून पक्ष करू शकतो. हा तुमचा समज गैरसमज आहे का माहित नाही, पण सोयीस्कररित्या महाराष्ट्राला हे समजून देण्याचा तुमचा प्रयत्न महाराष्ट्र, कारण का महाराष्ट्राने बघितलंय साहेब कोणाचे ऐकायचं. साहेबांच्या घरात सकाळी सकाळी कोण जण किती जण जायची ना, तर कधीच नसायचं त्याच्यामध्ये. पण ह्या दिवसांची तुम्हाला आठवण नाही येत की जेव्हा कोणीच टीव्हीवर जायचं नाही तेव्हा एकटा जितेंद्र लढायचा, आणि तोही साधी सुधी नाही, 10 वर्ष लढलोय. 10 वर्ष. 2014 नंतर बाकीचे यायला सुरुवात झाले टीव्हीवरती. तोपर्यंत हे सगळं घडून गेलेलं होतं. 2014च्या अगोदर दिवस तुम्ही आठवा, कुठल्याही टीव्हीवर चॅनेलवर भांडण असेल तर जायला फक्त जितेंद्र आव्हाड असायचा. मुंडे साहेबांसमोर कोण बोलायचं? जितेंद्र आव्हाड. देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर कोण बोलायचं? जितेंद्र आव्हाड. एकनाथ खडसे साहेबांसमोर कोण बोलायचं? जितेंद्र आव्हाड. का? 70,000 कोटीचे डॉक्युमेंट्स मला का दिले तुम्ही? कारण मला ते समजून शकत होते आणि मी त्याच्यात पटकन उचलू शकत होतो म्हणून मला दिले. मी तुमच्या काहीच उपयोगी पडलो नाही का? तेव्हा माझ्यावर व्यक्तिगत आरोप करू नका, मी ते सहन करणार. बाकी माझ्या राजकीय जीवनावर जे बोलायचं ते बोला, मला काही वाटत. आज दुपारी पुन्हा एकदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री, आता त्या कुठल्या परिस्थितीमध्ये, कारण 12:49 ते ट्विट केलं होतं, त्यानंतर रात्रीची त्यांची काय अवस्था असते मला माहीत नाही, जे अजितदादांवरचा फोटो वापरून त्यांनी ट्विट केलं होतं याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि मी कधीच कोणावर वैयक्तिक टीका करत नाही, मी नेहमी राजकीय टीका करतो, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. पण मला त्यांना आठवण करून द्यायचं आहे की मनसेचे अध्यक्ष माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा दिसतो अशा प्रकारची अत्यंत घाणेरडी टीका यांनी केली होती. विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे यांनी राजकारणामध्ये किती साड्या बदलल्या, एका महिलेच्या वेशभूषेवर त्यावेळेला त्यांनी टीका केली होती. किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी यांना संडासातनं आपण पैसे खाता अशा प्रकारची वैयक्तिक टीका केली होती. त्याचप्रमाणे पंकजाताई मुंडे यांचा चिक्की घोटाळा ज्यावेळेला झाला होता त्यावेळेला ती चिक्की अत्यंत घाणेरडपणे विभित्सपणे खाऊन ते जे हावभाव त्यांनी चेहऱ्यावर आणले होते, ही वैयक्तिक टीका नव्हती का खालच्या दर्जाची? त्यामुळे कायमच राजकीय नेत्यांवर वैयक्तिक खालच्या पातळीची स्वतः टीका करायची. आणि त्यांचा तो जुना व्हिडिओ आहे ना, कुठला आमदार सिंगल टेकमध्ये अशी ॲक्टिंग करू शकतो का, मी करून दाखवली ना, तो व्हिडिओ आला होता ना एकदा बाहेर. त्यामुळे ते सातत्याने महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवर टीका करत राहतात. ते हेही म्हणाले की तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना मीच जाऊन चॅनल्सवर डिफेंड करायचो, लवासा असेल, सिंचन घोटाळा असेल. पण ही तेवढीच गरज ही जितेंद्र आव्हाडांची देखील त्यावेळेला होती. स्वतःची ओळख महाराष्ट्राला करून देण्यासाठी, स्वतःचा TRP महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी त्यावेळेला ते टीव्हीवर जायचे. जितेंद्र आव्हाडांनी कायमच दुस्वास हा सन्माननीय अजितदादा पवार साहेबांचा केला. माझा त्यांना थेट सवाल आहे की 2009 ते 14 ज्यावेळेला ते पहिल्यांदा कळवा मुंब्राचे आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेला सर्वात जास्त निधी कोणी दिला? त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे सह्याद्रीसारखे त्यांच्या मागे उभे राहिले आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी हा अजितदादांनी दिला. ज्यावेळेला त्यांच्यावर मागच्या वर्षी विनयभंगाची केस झाली होती, आपण खचला होता, धीर सोडला होता, राजकारणाचा त्याग करून राजीनामा दिला होता, त्यावेळेला हेच अजितदादा सह्याद्रीसारखे तुमच्या मागे उभे राहिले. 3.5 तास ते तुमच्या निवासस्थानी तुमची त्यांनी समजूत काढली, पोलिसांना खडसावलं की अशा प्रकारचा खोटा गुन्हा तुम्ही कसा दाखल केला आणि तुमची समजूत काढून तुमचा राजीनामा त्यांनी मागे घ्यायला लावला. पण आपण 2019ला
काय काय आम्हाला सांगून जेव्हा त्यांनी शपथ घेतली त्यावेळेला करायला लावलं. आपण माननीय अजितदादा पवार साहेब यांचा तेव्हाही दुस्वास करत होतात, तिरस्कार करत होतात आणि आजही आपण करता, हे आपण आज पुन्हा एकदा सिद्ध करू.